पोळ्याच्या निमित्तानं आपणा सर्वांना, शेतकऱ्यांच्या लेकरांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. आणि आज पोळा आहे. आज आम्ही वर्ग 5वी मध्ये कविता शिकत असताना फार आनंद वाटत होता. आज आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत आणि आज आपण कविता कोणची पाहिली सकाळी सांगा बरं मला. काय होतं त्या कवितेमध्ये? बैलपोळ्याच्या विषयी माहिती होती. कवितेच्या माध्यमातून वर्णन केलं होतं. लेखकांनी फार सुंदर सांगितलं होतं. आज आपण एकदा पोळ्या संदर्भात माहिती सांगायला गेलं तर माझ्याही पेक्षा तुम्हाला माहिती जास्त आहे. आणि कारण की तुम्ही झालं, आम्ही झालं, सगळे शेतकऱ्यांचं मुलं आहेत. मला सांगा कोणाकोणाच्या घरी बैल आहेत सांगा, हातावरी करा बरं. अरे वा, सगळ्यांच्या घरी बैल आहेत. बरोबर आहे, बरोबर. सर्जा, राजा, पोळ्या. तुझ्या घरी आता तुमच्या बैलाचं नाव काढलेलं सांग बरं. तुमच्या बैलाचं नाव काय? माऊल्या, तुझ्या बैलाचं नाव काय? अरे वा, गट्ट्या गोट्या असेल. तुझ्या रे, तुझ्या येऊया. हां, तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे असं आपण बैलाचं नाव ठेवतो. सर्जा असेल, राजा असेल, पोळ्या असेल. आणि खूप चांगलं एक अभिमानाची गोष्ट असते. आता पोरो, आज मी दर पोळ्याला जात असतो गावाकडं. परंतु आज आपले कशामुळे मी गेलो नाही की आज आमचे संजू पाटील इथं राहिले असते तर मी गेलो असतो. म्हणून आज मला जाता आलं नाही. परंतु पोळ्याचं खूप चांगलं असतं. अनेक प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या दारापुढे बैल राहावा असं वाटतो. बैल जोडी राहावीशी वाटते आणि त्यासाठी ते झटत असतो. आज आपण पाहिले, आज तंत्रज्ञान फार पुढे गेलं तरी पण बैल आकड्यावर असल्याशिवाय, शेतात असल्याशिवाय शेतकऱ्यांची असं मान उंचावत नाही. आता आम्ही दोघं इकडे हॉस्टेलकडे असल्यामुळं तरी पण आमच्याकडे बैल भारी येतं. बैल घ्यायचे तर म्हणतात चांगलेच घ्यायचे, दर्जेदार घ्यायचे आणि धिप्पाड घ्यायचे, कारण की ती गोट्याची शानच असते. हो, आजचा सण आहे. सणाच्या निमित्तानं आपण हा श्रावण महिना ज्यावेळी सुरू होतो बाळा, श्रावण महिना सुरू झाल्यानंतर अवघ्या श्रावण महिना सुरू झाला म्हणजे आपल्याला कविता देखील आहे. की तुला कविता आपल्याला 7वीला आहे. काय आहे ते? काय ते? श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोईकडे क्षणात येते बिनसरून. म्हणजे तुम्हाला सांगतो, श्रावण महिन्यामध्ये नेमकं आपण पाहतोय की सगळीकडे हिरवळ आहे. बरोबर आहे. वावरामध्ये सोयाबीन आलेला आहे, मूग आलेला आहे. मुगाच्या शेंगा थोड्या चांगल्या शेंगा खाण्यासाठी येतात त्या महिन्यामध्ये. आणि खूप चांगलं, यावर्षी पेरणी खूप चांगली झाली. तर मित्रांनो, श्रावण महिन्याच्या 5 दिवसानंतर येणारा सण म्हणजे कोणता? कोणता आहे? त्यानंतर एक 5-6 दिवसामध्ये दुसरा एक सण येतो. कोणता आहे तो सांगा बरं मला? रक्षाबंधन येतो. रक्षाबंधन